वाल पेरलेत, घर बंद आहेत. राजाबाईचा बंगला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो माझा पूर्ण गाव, कोकणातील सुंदर गाव, माझं गाव वरळ. तर बघा, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की आवडेल. माझ्या गावामध्ये बघा, म्हणजे कोकणातील आपला चांगला म्हणजे बाजूला समुद्र पण आहे आमच्या, खाडी, प्लस चारी साईडने डोंगर. असा आमचा एक चारी साईडने डोंगरामध्ये बसलेले गाव आहे. मस्त थंडगार असं वातावरण. आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळं खूप छान वातावरण इकडं पण. आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण गावची माझ्या, पूर्ण बघा, नक्की आवडेल तुम्हाला पण. राहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये. चला, हे बघा वरची साईड आमच्या गावची, इकडून ती खालची बाजू गावाची. मला नाही भेटत, याला भेटत. गावातला आमच्या राधाकृष्ण मंदिर, गावातलं आमचे एक राधाकृष्ण मंदिर. गावामध्ये म्हणजे 3 मंदिर आहेत. एक त्यातलं राधाकृष्ण मंदिर, एक आमचं वाघेश्वराचं मंदिर, आणि एक श्री समर्थ कृपेचं हॉल, बैठकीचं हॉल एक आहे. अशा म्हणजे 3 गावामध्ये मंदिर आहेत आमच्या वरळ गावामध्ये. सुंदर असं कोकणातील हे बघा, मधली घरं अशी स्वच्छ, रस्ता पण खूप मस्त क्लीन केला इकडं. आमच्या सासूबाई आहेत. हां, काय बोलते हो? ह्या आमच्या गावची नदी. ह्या नदीमध्ये पाणी डोंगरातून येतो. म्हणजे आमच्याकडचे लोक इकडे धुवायला जातात कपडे वगैरे, आणि मुलं पण सध्या त्या पाण्यामध्ये पोहतात. सध्या हा पाणी आम्हाला मार्च ते एप्रिलपर्यंत पुरतो. असे 3 हे आहेत. आम्ही हिला कोण बोलतो, पण गावामध्ये आम्ही चांगली नदी ही एकच अशी मोठी आहे. आणि ह्याच्या वरच्या साईडला एक धबधबा मोठा, खूप मोठा आहे, वॉटरफॉल. तिथे मुलं सुद्धा आता मासेमारी करतायत. हा भाग नदीकडचा आहे. गाव आमच्या थोडा इकडं लेफ्ट साईडला आहे, या साईडला. आणि ही समोरची मोठी राजन, म्हणजे आमच्या गावात जो बोलतो रानमेवा, त्यामधलं एक राजन फळ आहे. तो राजनाचं फळ आम्ही आता एप्रिल ते मेमध्ये येत होतो. खूप गोड असतं, चिंगमसारखा लागतो, चिंगमसारखा. त्याची चक्की, गावाची पिठाची चक्की. इकडं हा आपला दिनूभाईचं घर बघा, ही खालची आली इकडची. हा इकडं आमचा रस्ता विसर्जनासाठी गणपती बाप्पाच्या इकडं. तर मित्रांनो, हे बघा, ह्या आमची पूर्ण खलाटी. आता मस्त हिरवी गार वाटते एकदम. ते असं थोडे आता आवरे पेरलेत, ते थोडे उगावलेत वाल. हा लास्ट घर इकडचा, आणि हा एक घर बंद आहे सध्या. हे काकांचं घर आहे. तो हे बघा प्रॉपर. हा समोर आमच्याकडून समुद्र पलीकडं आहे, त्या साईडला म्हणजे खाडी सुरू होते आहे आता. त्यामुळे बघा सनसेट आता खाली होते बघा. मित्रांनो, खूप छान वारा इकडं, आणि गावाला सगळ्यांना चांगला वाटतं, त्याचं माहिती आहे. आणि आमचं गाव तो कोकणातला आहे, तर आणखीन बेस्ट. हे बघा, सध्या वालांचा सीझन आहे, म्हणजे वाल पेरलेत. डोंगर इकडून समोरच्या साईडला मजगाव गाव आहे इकडं. हे बघा, इकडं समोर आमचं गाव स्टार्ट होतं इकडे वरून. ह्याच्या डोंगरामध्ये असं वरतून इकडं वर स्टार्ट गाव, वरळ गाव. तिकडं आमच्या समोर एक गावामध्ये मंदिर आम्ही मंदिर समजलं जातो, पण बैठकीचा हॉल आहे समोर. झाडे लावा, झाडे जागवा, अध्यक्ष साहेब आमच्या गावाचे पाणी मोहीम चांगली राबवत आहेत. त्यांच्या मिसेस अध्यक्षबाई इकडे लावले 100 काजू. या साईडले तिकडं समोर आमचा मंदिर, गावदेवी मंदिर आई वाघेश्वरीचा, आणि तो बैठकीचा हॉल. हे बघा आमचं गाव इकडे समोर कसा निसर्गरम्यात. इकडं बघा, हा जो चढ असा वर जातो, चढत तो डायरेक्ट आमच्या अशा डोंगरामध्ये, डोंगराच्या पायथ्याचे गाव आमचा. तो पूर्ण
वर त्या तिकडं डोंगरामध्ये जाऊन इकडून डोंगर स्टार्ट होतो ती वरपर्यंत. त्याच्या पलीकडे पण मोठा डोंगर येते. हे बघा साईडचे डोंगर येते. विशेष बघा विशेष याच्यामध्ये काय माहिती आहे, हा ट्रॅक्टरने नांगरलेला शेत आहे बघा, ट्रॅक्टरने. हां आणि इकडं बघा हा शेत ह्याने नांगर आपला बैलाच्या नांगरा नांगरेला. किती छान वाटतं ना. पूर्ण प्रॉपर हे आहे ते त्याचे ढ्यापल्या पूर्ण प्रॉपर निघाले. आणि हा बघा पूर्ण अर्धवट आहे. हा आमचा असा गाव पूर्ण चारी साईडने डोंगर आणि अर्धा भाग इकडं समुद्रामध्ये गेलाय, म्हणजे अरबी समुद्राची खाडी. बाजूलाच आमच्या हरिहरेश्वर, इथून आमच्याकडून 40 किलोमीटर हरिहरेश्वर आहे. श्रीवर्धन दिव्यागर 35 किलोमीटर. बरं ना भाई. एक आमच्या गावचा विशेष आहे, आमच्या गावामध्ये असं राजकारण नाही, त्यामुळं आमचं गाव खूप सुंदर आहे. आणि गावात बिलकुल भांडणं वगैरे काहीच नाही आमच्या. म्हणजे आमचं तर आमच्यासाठी खूप गाव चांगला भारी आहे. तो प्रत्येक गाव चांगलाच असो, जसं बरोबर ना प्रवीण. फक्त काही लोकांच्या काय असं काही लोकांचं राजकारण वगैरे, आमच्याकडे तसं काय नाही. आमचं गाव खूप सुंदर. आणि आता सध्या सुशिक्षित मुलं चांगली शिकलेत, त्या मुलं सगळे मुलं चांगली सगळी अशी एकत्र आहेत. पूर्ण गावाची 300-400 घरं आहेत आमच्या गावात, पण सगळे मुलं एकत्र असतात. अशी काही भांडणं वगैरे काय नाही. ते एक चांगलं आहे आमच्या गावामध्ये. फुल म्हणजे फुल गाव आमचं असं. थोडी घरं बंद आहेत आणि अर्धी घरं चालू आहेत. आमचं ते मंदिर चालू बैठकीचा हॉल. हा भांबरूडचा पाला, हा पोपटीमध्ये वापरतात. कसं आहे बघा पूर्ण शेतभर भांबरूडचा पाला आला आहे. गावच्या बैठकीचा हॉलचा श्री समर्थ कृपा बैठक. साईडने आहे बघा, झाडं छान लावलेले आहेत. हा बघा हा समोरून असा हॉल आहे आमचा बैठकीचा. हा समोरचा गेट छान नाव लिहिलं आहे समोर. मी सुद्धा पहिल्यांदा आलो इकडं. आणि अशा प्रकारे हॉल आहे इकडं, कारण टाळा आहे त्याला आतमध्ये, लॉक मारला. इकडं बघा साईडने झाडं पण खूप सुंदर लावलेली आहेत. सनसेट किती मस्त वाटते प्रवीण, खूप भारी वाटते ना. असं म्हणजे आमच्याकडे 3 मंदिर आहेत. एक म्हणजे आमच्या गावातल्या खूप लोक अशी आम्ही बैठक जातो. पण काय माहिती आहे, काही लोक आम्ही पहिले खूप लांब जायचो मासल्या साईडला. त्यामुळे आता सध्या गावात आले, त्यामुळे भरपूर लोक सध्या आहेत बैठकीमध्ये इकडं. आता आमच्या होलीकडे जातो. म्हणजे बघा ही समोर होली आमची. आता आमच्या गावात खूप चांगले कामं होत आहेत. आता इकडं लाईटीचा पोल पण वगैरे पडलेत, हे जेणेकरून लाईट खाली इकडे येईल, होईल ती लाईट त्यावर पडेल आता लवकरच. आणि इकडून बैठकीच्या हॉलसाठी पण तिकडनं स्मशानभूमीपासून म्हणजे मेन रोड आहे तो, तिकडून इथे लाईन टाकले. ते तिकडे लाईट चालू आहे आता सध्या. हा आमचा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये आमच्या ते गोकुळ नेतात ना, तो इकडून नेतात. पण त्यामुळे काय पायावर स्लिप होतात आणि ॲक्च्युली लाईट पण नसते तेव्हा, रात्री नसते तेव्हा. पण हे आता इथं पोल टाकल्यामुळं त्याच्यावर लाईट येईल आता लवकरच. आमच्या सध्या कामं खूप चांगली होत आहेत. आणि सध्याची कमिटी पण खूप भारी आहे आमची. आला होळीचा पार आमचा. इथं होळी बघा, ही होळी असते आमच्या. दुसरी घरं बंद आहेत. आकाशचं घर बंद आहे. याकडे आकाश इथे इकडे चालू आहे. अक्का बरे ना. सकाळी ही होली हो बरे. इकडे ही साईड इकडे असे रस्ता आली घरच्या साईडला पण, इकडं पण बघा पूर्ण सुंदर गाव आमचं. गावचा नजारा आमच्या. होळी इकडे कार्यक्रम होतो आमच्या. होळीच्या पाठी तिथे देव बसतो समोर, देवी आमची. जाऊ आम्ही ह्या साईडला. ह्या साईडला व्हिडिओ असं काढलात नाही कधी गावचा. प्रॉपर ही आमच्याकडं इकडची आली, इकडून वर असं झालं आहे, इकडून निघ. आमच्या 2 नंबर सासऱ्यांचं घर खूप सुंदर बांधलं आहे आता, पण घर सध्या बंद आहे. हा माझ्या मित्राचं घर.
हरेशचा तो पण घर बंद आहे. त्याचे वडील सध्या बाहेर असतात, त्यामुळं दुबई कुवेतला असतात, कुवेतला, त्यामुळं घर बंद आहे. पण घर बंद आहे सासूबाईंचा. हा पण घर बंद आहे. तो तिकडे चालू येतात त्या आहे असतात मामी असतात घरी. इकडची आली आहे, 2-3 घरं चालू इकडे. सुंदर घर बांधलं इकडे, पाठचा बघा. शिकड आलाय कावले सांगत. चला जाऊ पाठीमागं. ही इकडची घरं चालू आहेत आणि अर्धी बंद आहेत. घराचं काम चालू वाटतं पत्र्यांचा. मामांचं घर काय करतो. आलो पाटणाचा. हा काय बोलते पाठीमागे घ्यायला घेवडा आला काय नाही ना. हा आमच्या गावातला कारखाना, म्हणजे आमच्या गावात ना कारखाना पण आहे, गणपती बाप्पाचा कारखाना, प्लस मेस्त्री पण आहेत, प्लस आमच्या गावात नाभिक पण आहेत. अजून एक होते बोरुड, पण त्यांचं घर त्यांना मुलं वगैरे कोण नाही, मग ते सध्यांचा आता काय कोणच नाहीत. दुसरं डॉक्टर फक्त आमच्या गावात नाहीत, बाकी प्रॉपर गावात ट्रान्सपोर्टर पण आहेत 2, आणि 2 रिक्षा पण आहेत. ठीक आहे. आता म्हणजे चांगला गावामध्ये एस टी पण येते आमच्या. तो एक आम्हाला खूप चांगला झाला आहे सध्या. रस्ता पण खूप छान झाला आहे, कारण त्यामुळं चांगला आहे जरा. गाव खूप सुंदर आहे. ही आमची ती मागाची ती पाठीमागची खलाटी जाऊन तिकडनं व्हिडिओ होती. आणि हा आमचा घर पप्पांचा, सासूबाईंचा आमच्या. सध्या कोण ना, हा गेट खूप भागातला आहे. तेव्हा पाठच्या बाजू जावं, पण शेंगा तिथे बघूया. शेंगा झालेत. सध्या घरात कोण नाही ना, त्यामुळे पूर्ण बंद करून ठेवला आहे. पप्पा मागं आले होते गेल्यावरी काही कामासाठी. फुलं बघा छान झालेत पाठीमागं. नारळ येत नाही अजून. कढीपत्ता आहे थोडा. चिकू नाही दोन आहेत. आपण इथून पण पाठीमागं पूर्ण हे आहे, जंगल आहे हे बघा. शेकट इथं आहे, पण शेंगा काढून नेलेले आहेत. लिंबू आहे का ते? सगळ्या कवल्या शेंगा आहेत. शेंगा आहेत पण त्या साईडला आहेत, त्या काढायच्या कशा. इकडे आहेत पण कवल्या शेंगा आहेत वरती. हा बघा शेकट चांगला आलाय. शेंगा कोणी ते काढून नेलेले आहेत पण थोड्याशा कवल्या आहेत, बाकी काय नाही. हे आता एक पुढल्या लेवलपर्यंत 10 दिवस चांगले होते, शेंगा जाड होतील. आणि त्या कवल्या शेंगा त्या. मित्रांनो लिंबू झाड बघा झाले, लिंबू बरोबर आले तिथं. इकडं झाडं ह्याचे आहेत, जास्वंद, व्हाईटवाले जास्वंद आहे. इकडं घेवडा. हे शकट्या शेंगा कमी आहेत बघ, किती आहेत, जास्त नाही, 4च आहेत, पण जाड आहेत, चांगले आहेत. काही लोक जाड खातात, काही लोक पातळ खातात. पण खूप सुंदर आहे बघा. खूप म्हणजे खूपच आले आहेत ना लिंबू त्याच्यावर, आणि खूप झाड आहेत. जायचं काढायचे काय नको. चल इकडे पण अर्धी घरं आहेत, पण ती कुठे झाले. हा बघा घेवड्या झाले बघा, नॅचरल फूड खूप छान आहेत. देवजीचा आहे, देवजाचा ऊस पण लावले ना देवजीनी. कडीपत्ता आहे इकडं बघा समोर. अजून गुलाब,
गुलाब पण आहे तिथे. समोर चाफा. इकडं 2-3 घर आहेत आणि इकडं झाडं बघा, खूप छान झाडं आहेत. वर सरपंच घर आहे तिकडं. इकडे आली आहे हे घर बघा. समोर कोपऱ्यात इकडून ह्या साईडने जातो, वरच्या साईडने शॉर्टकट रस्ता आहे वरती जायला. आमचं गाव मस्त घरा कलर दिला बघ. तो राजाचं घर, तो पण घर बंद असतो, हा घर चालू असतो, हा पण घर चालू असतो. फणस पण लागलेत फणसीला. ह्यात नारळ पण आहेत थोडेसे. कोणाचा रे हा? कोणाचा? ते नारळवरती आहेत खूप. मग भेटवले असेल. हा बघा, आमच्याकडे गाव आता वरून पण दिसतोय. अर्धी घरं तिकडे आहेत. ही टाकीवरची साईडची वरती बोलतात, टाकीवर आम्ही बोलतो इकडं. आणि इकडं गाव आहे साईडला. प्लस ही घरं बंद आहेत. तो बघा तिकडं त्या आमच्या डोंगरावली पलीकडं वानवा लागला आहे. म्हणजे आग लावून पेटवली असेल तिकडं मालूक साईडला. हा मित्राचा घर ऋषीचा बंद आहे. हे बघा आता आमचं हे सुंदर अशा प्रकारे गाव. आणि ह्या पण घर बंद समोर असतो, हा घर चालू असतो. ही आई घरी असते. हे बघा, ह्या घरात दिप्या असतो, पण तो कुठं आहे काय माहिती. काम वरती काय कामा गेला असेल तो, एकटाच घरी असतो. आता लास्ट टाइम इकडं हाच घर लग्न होता पिंकीचा. ते सध्या माणसं मुंबईला असतात, आपण घर बंद असते. आता आपल्या राजाबाईचं घर, हा घर चालू असतो. हे घरी आई असते. आणि राजाबाईचं घर सध्या घरी कोण नाही. राजाबाईचा महागडा गेट आहे बघा, खूप महागडा गेट आहे. यात कसं माहिती आहे, गेट लावलेला आहे, पण तो कशासाठी, जाण्यासाठी. जा बिंदास. टेम्पररी गेट आहे इकडं. समोर आई तुझा आशीर्वाद. कोणाला? हा आमचा कलम आला यावर्षी मऊरला आहे. बघू आता आंबे, पाऊस नको पडायला बस. टाकीवर येण्याचा रस्ता आहे समोरचा. म्हणजे जो वरळ फाट्यातून वरळ स्टॉपवर तिकडून इकडं, तो तिथं वरून बौदाडी जातो. गावाला ना खूप सुंदर वातावरण सध्या. आता संध्याकाळ आहे, 6 वाजून गेलेले आहेत. अजून काय थोडं सूर्य बाकी आहे, पण सूर्य तिकडे दिसत नाही. तो समुद्र साईड आता खरे जातोय. पण वातावरण खूप आता थोडासा गारटा पडते थोडा हलका, पण भारी वाटते गावाला. गावाचं वातावरण चांगलं असतं ना. आणि आता गावाला आमच्या सध्या माणसं असतात, पण एवढी कमी आहेत. जसं आता होलीमध्ये पूर्ण गाव भरेल, कारण 1 माणूस येते एवढं होलीला आमच्या गावाला. तेव्हा होलीचे व्हिडिओ टाकत राहील समजा. अजून व्हिडिओ पडतीलच गावच्या, पण सध्या माणसं कमी नाही. असं आमचं सुंदर गाव बहुतेक दाखवलं आहे म्हणजे गाव. आणि कारण त्या साईडला खाली गेलो नाही, बाकी तुम्हाला तिकडनं दाखवलं, त्या खालून दाखवलं खराटीतून गाव. गायबा गाडी भेटे. हा पाणी उपलीचा पाणी आहे. आता सध्या 2 महिने राहिला, नंतर जाईल. तो ते समोर उपली आहे कुत्रे. इकडं आगर बंद आहे, पण ते सर राहतात मुंबईला असतो काका. आगर चालू आहे. टाकीवरचा भाग असा बहुतेक आमचं गावात कव्हर केला आहे व्हिडिओच्या मार्फत. जेव्हा सध्या शेती असते तेव्हा खूप इकडं ह्या साईडला आवरे होत नाही, पाठीमागं वाळतो, त्या खालटीमध्ये होतात टाकीवरच्या भागात. समोरचं विशालचं घर. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा गावचा व्हिडिओ. पूर्ण बहुतेक म्हणजे अर्धाच
थोडाच गाव दाखवला, थोडक्यात म्हणजे खाली जाऊन दाखवला गाव. कसा वाटला व्हिडिओ? पूर्ण व्हिडिओ काढायला गेलो असतो तर भरपूर वेळ गेला असा आणि भरपूर वेळ नसा भेटला, त्यामध्ये बसला नसा. त्यामुळं खालून दाखवला आपल्या इथून शेतातून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटू चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.